यावर्षी पाऊस काळ अत्यंत कमी झाल्यामुळे आपण पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक गावामध्ये टँकरनं पाणी पुरवलं जातं, तर अनेक गावामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस झालेली आहे. पिकांचे असे फडे उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक पिकांची आपण पाहू शकतात की जागेवर जळून देखील गेलेले. मी अशाच एक परळी तालुक्यातील कनेरवाडी शिवारामध्ये आहे. या शेतकऱ्यांनी पेरूची बाग फुलवली होती, मात्र आता हाताच्या फळ येण्याच्या आधीच त्यांची बाग सगळी उद्ध्वस्त झालेली आहे आणि जागेवर त्यांची फळ जळून गेले आहेत. आता आपण त्याच्याशी माहिती घेतो, नेमकं किती खर्च झालेला आहे, काय त्यांनी केलं. सर, काय सांगायला आपण पेरूच्या जागेची फळाची बाग केली होती, नेमकं आतापर्यंत किती खर्च आला होता आणि काय सांगाल? आतापर्यंत मला ही पेरूची बाग म्हणजे आपण नवीन पद्धतीने शेतकऱ्याने शेती करा आणि उत्पन्न कमवा, हे जे आधुनिक पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मी 2 वर्षापासून. पण यावर्षी मला जे 2 ते 2.5 लाख रुपये टोटल माझ्या शेतीला आम्ही ड्रीप लावलेलं आहे. ड्रीप करून त्याला पूर्ण नवीन पद्धतीनं टेक्निकल पद्धतीनं म्हणजे एप्रिल मे मध्ये उत्पन्न घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण अचानक आमच्या विहिरीच्या दुष्काळामुळे पाणी पूर्ण कमी झालं. आज अशी अवस्था आहे की आम्हाला पिण्यासाठी सुद्धा पाणी बाहेरून आणावं लागतं. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो, माझे पूर्ण या पद्धतीचे फळ आलते आणि टोटल वाळू आणि सुकून हे गळून गेले. तर एक माझ्या अंदाजाने मी अपेक्षित 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न गृहीत धरलं होतं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. जर आज आमची अवस्था शेतकऱ्यांची होत असेल तर शेतकऱ्यांकडे कुणाकडे जावं आणि काय करावं, ही खरंच शेतकऱ्याची परिस्थिती आहे. मला गव्हर्नमेंटला, सरकारला अशी विनंती करण्यात येत आहे की सत्य परिस्थिती बघा आणि खरंच त्या शेतकऱ्याने केलेला खर्च आणि त्याचा आजची परिस्थिती बघून त्याला मदत करावी, एवढीच माझी विनंती. हे आपण पाहू शकतो, या शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे की सरकारने स्वतः इथे यावं, पाहणी करावी, पंचनामे करावे आणि याचा तात्काळ आम्हाला मोबदला द्यावी, अशी मागणी शेतकरी देखील करत आहेत. तर आपण पाहू शकतो की आता दुष्काळाची परिस्थिती अत्यंत बीड जिल्ह्यामध्ये परिस्थिती झालेली आहे की लोकांना टँकरनं पाणी पुरवले जाते आणि या ठिकाणी आपण शेतकऱ्यांची संपूर्ण शेती फळच पेरूच आहे उद्ध्वस्त झालेला आहे. आणि आता या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 3 लाख रुपये, 2 ते 2.5 लाख रुपये खर्च केला होता आणि 3 ते 4 लाख रुपये अपेक्षा होती, मात्र हे संपूर्ण फळ आता उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. आणि या ठिकाणी सरकारला ते शेतकरी एकच मागणी करत आहेत की इथून पुढे सरकारने या ठिकाणी तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, असे शेतकरी राज्य करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, टी9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.